आई खरवस. अगं एवढा नाही ग जाणार, मला कमी कर जरा. आणखीन आणखीन कमी. काय हो आई, तू पचायला तर पाहिजे ना. कसा झालाय सांगा. छान आहे. बुटीक मधल्या मुलीने आणून दिला चीक. याआधी किती करायचे ना मी खरवस आई. अमृतला इतकं आवडायचं ना. काय झालं? नाही काही नाही. आई जान्हवीला जर खरवस खावासा वाटला तर नक्की अमृत येणार. इंदू, आई म्हणून तुझ्या भावना कळतात मला, पण सतत असं बोलणं बरोबर नाही ना ग. पण आई आपण नेहमी म्हणतोच ना गेलेली माणसं परत येतात म्हणून. ती कशी गेलेली? जे भरभरून आयुष्य जगलेत अशी. पण तो भाग वेगळा. तू बस बस. हे बघीन तू, होणारं मूल श्री जान्हवीच आहे. त्याचा नवा पाहुणा म्हणून स्वागत करायचं का जुनच कुणीतरी घरी आलाय असं लादून जुन्याप्रमाणे त्याला वागवायचं? माझी भावना आहे आई. भावनेचा अतिरेक झाला की त्याचा त्रास होऊ शकतो. कुणाला? सगळ्यांनाच. श्री जान्हवी काही बोलले का? सांगा ना आई, त्यांना आवडलं नाही का माझं बोलणं? नाही तसं नाही आई, तुम्ही नेहमी खरं बोलता. सांगा ना, श्री जान्हवी काही बोलले का तुम्हाला? जान्हवी नाही बोलली काही. म्हणजे श्री बोलला? बोलला असं नाही, पण त्याला आवडलं नाही. जाणवलं होतं मला त्या दिवशी. त्याला नसेल आवडत तर नाही बोलणार. शेवटी बाळ त्यांचं आहे, त्यांची मर्जी. इंदू, लगेच असा विचार करायची गरज नाही. जाऊ दे ना आई, माझ्या भावना म्हणून मी बोलले. पण त्यांना नसेलच आवडत तर कशाला बोलायचं, नाही का? हे बघ इंदू, जान्हवीला देऊ का खरवस? नाही म्हणजे उष्ण असतो ना म्हणून विचारलं. नको दिवस. वंसना देऊन देते.